मधल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलतायत. महाराष्ट्राचा झाला असा दुसरा तिसरा आणि चौथा अजून 3 टप्पे महाविकास आघाडीच्या सगळ्या जागा निर्णय घेतला आणि सुदैवाला एका दुसऱ्या जागेचा इश्यू ठेवला तर सर्व राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या निर्णयाच्यामध्ये एक वर्षच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या जागा या कमी घेतल्या आणि हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक केला. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अनेक लक्ष उद्या होणाऱ्या विधानसभेवर आहे. विधानसभेमध्ये अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करणं आणि अधिक विधिमंडळामध्ये प्रभावी कार्यकर्ते भासवणं हा विचार किंवा ही स्ट्रॅटेजी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आम्ही या ठिकाणी फक्त 10 जागा मिळत आहे. पण आत्ताच प्रक्रिया सुरू झाली. अजूनही काही ठिकाणचे फॉर्म भरायचे. पण तिथं हळूहळू जे महाराष्ट्रात दिसतंय ते महाविकास आघाडीच्या दृष्टीने अनुकूल दिसते आणि माझी खात्री आहे की ज्या जागा आम्ही लढवतोय तिचा आमचा निकाल हा उत्तम दर्जाचा राहणार आहे. आमच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदार होते आणि विरोधकांचे सगळे मिळून 6 लोक होते. ही जी संख्या आहे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद झालेले चित्र या निवडणुकीत दिसेल असं माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि मी प्राथमिक माहिती हे मी तुमच्यावर ठेवतो. भाजपाने 405चा नारा दिलाय, तो कितपत यशस्वी होईल काय होईल असं तुम्हाला काय वाटतं? मला सगळं चुकीचं असतं आणि चुकीचं असं असतं की एकंदर लोकसभेची जी संख्या 544 ती 544 सांगितली असते तर तिने अधिक खरी मानली. देशात साधारण पहिल्या टप्प्यामध्ये 60% मतदान झालं. महाराष्ट्रात 55%च्या आसपास आहे. कुठेतरी उन्हाची तीव्रता म्हणा किंवा लोकांची जी मानसिकता आहे ती बेसिकली उन्हाची तीव्रता ही सतत कारण आहे. ती बघा गडचिरोली जिल्हा आदिवासींचा नॅचरलाइज ॲक्टिव्हिटी जवळ तिथे 70% मतदान झाली. बाकीच्या ठिकाणी कमी झालेली आहे. एक उन्हाची तीव्रता माहिती नाही लोकांच्या उदासीनता का आहे. राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्हाला त्याच्यात फळत जावं. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तुमच्यावर टीका केली. 10 वर्ष शरद पवार यांनी नेमकं काय केलं असं त्यांनी जाब विचारलं. ते जागतिक ठिकाणी मला विचारतात 2014 ते 2024 10 वर्ष झाली पवार यांनी काय केलं. एवढंच फक्त त्यांना सांगू इच्छितो की या 10 वर्षात मी सत्य नव्हतं ते सत्य होते. त्यामुळे त्या सत्तेचा सगळा अधिकार त्यांच्या हातामध्ये असल्याच्यानंतर या 10 वर्षात त्यांनी नेमकं काय केलं ही सांगायची जबाबदारी त्यांची आहे. जे सत्य नव्हते त्यांची ही जबाबदारी नाही. आणि त्याच्या आधी मी जेव्हा सत्य होतो त्यावेळेला माझ्याकडे जे काम होतं शेतीचं त्या संदर्भात काय केलं गेलं हे सगळं जगाला तसाच आरोप नगर जिल्ह्यातून झाला होता. विखे पाटील म्हटले होते की शरद पवारांनी जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये भांडणं लावली आणि जिल्ह्याचं वाटोळं केलं. असं आहे की महत्त्वाच्या अशा व्यक्तीच्या कॉमेंट मी केलं ज्यांचं नाव तुम्ही घेतलं
त्यांच्याबद्दलचं भाष्य करायला सुद्धा मला योग्य वाटत नाही. ते तर म्हणतात की नगर जिल्ह्यात आल्यानंतर पवारांना विखेंच्या विरोधात बोलावंच लागतं, तो त्यांचा धर्म आहे असं ते वाक्य वापरतात. त्यांचं काय बोलतायचं मला माहिती नाही. कारण ज्या लोकांच्यात स्वातंत्र्य नाही, कधी शिवसेनेत, कधी काँग्रेसमध्ये, आता हल्ली कुठं ते भाजपमध्ये सतत या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा त्यांचा पराक्रम हा सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीला नेमकं किती जागा मिळतील काय? मला असं आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 4 आणि 1 जागा औरंगाबादची काय ती MI. अशा वेळी टोटल 6 जागा होत्या. यावेळेला एकंदर जागेच्यापैकी 50%च्या पेक्षा अधिक जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील. तुम्ही रात्री सांगितलं भाषणात की ते एका उद्योजकाला पाठवून लंकेची उमेदवारी थांबवायची सांगितली होती. नेमकं 2 उद्योजक म्हणजे नगरचे होते की बाहेरचे असं ते बाहेरचे मुंबई कोण होते उद्योजक? हे काही सांगितलं पाहिजे असं नाही. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावं अशी याचिका जी होती ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. कसं बघता याकडे? धनगर आणि धनगर हे वेगवेगळे आहेत असं आहे की या संबंधी आम्ही सतत भूमिका घेत होतो की धनगर समाज नाही यांना कुठल्याच परिस्थितीमध्ये सवलती मिळायचा अधिकार आहे. आज जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी बारामतीला शब्द दिला होता की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन राहू हे सांगून आता जवळपास 8 वर्ष झाली. ते सत्तेवर होते, म्हणजे थोडे दिवस नव्हते, आताही सत्तेवर होते. आणि त्यामुळे पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार होते. आज त्यांचं राज्य त्यांचं आहे, केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि गरीब विचारल्या धंद्यावाल्यांना मुंबई हायकोर्टात न्याय मिळत नाही, दिल्लीमध्ये न्याय मिळत नाही. आता पहिल्या कॅबिनेटमध्ये काय चमत्कार ते करणार आहे याच्याकडे आमचं लक्ष आहे. पण जे काही निर्णय होत आहेत त्याच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारने आपली भूमिका न्यायालयात योग्य पद्धतीनं मांडली नाही आणि त्याची किंमत गरीब धनगर सामान्याला द्यावी लागते. ते अजित पवार म्हणाले अमित शहासोबत आमच्या एका उद्योजकांची बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब देखील होते. 5 वेळा आमचं सगळं मंत्रिपद ठरलं, मात्र पवार साहेब नंतर नाही म्हणाले, म्हणून एक शब्द दिलता म्हणून मी पाठाचा शपथविधी घेतला. मला माहीत नाही, पण मी नाही भाजप वगैरे राहिला आम्हाला लोकांची कधी समस्या नव्हती आणि राहणार नाही. राज्यात महाविकास आघाडी जशी एक संघ आहे तसं देशात इंडिया आघाडी एक संघ राहू शकली नाही, याचं कारण काय बरं नेमकं? नाही साहजिक गोष्ट अशी की आमचा अंडरस्टँडिंग असं की निवडणूक झाल्या एकत्र बसू आणि लोकांच्या समोर पर्याय देऊ. काही ठिकाणी जागेच्या भाषणावर मतभेद होत असतात, पण त्या मतभेदाकडे फार लक्ष द्यायचं नाही. निवडणूक करायची, जागा जिंकतात आणि जिंकल्याच्या नंतर एकत्र बसून पर्याय द्यायचा. तुम्हाला त्यावेळेला पुन्हाही आम्हाला पुढे करता येईल आणि लोकांना एक स्थिर सरकार हे देणं शक्य आहे. भाऊसाहेब, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याची घोषणा केली होती. तुम्ही याकडे कसं बघता? मतांचं विभाजन व्हावं यासाठी हे केलं गेलंय का? तुमची प्रतिक्रिया काय आहे? असं आहे की हा निर्णय जो काही घेतला, स्थानिक जनतेची जी इच्छा आहे तिचा सन्मान करणं माझी भूमिका आहे. बारामती के ऊपर आरोप विपक्ष लगाता है कि ईडी हो, सीबीआई हो, इनकम टैक्स हो, उसका इस्तेमाल कर
पार्टी तोड़ी जाती है या नेताओं को पार्टी में शामिल किया जाता है। तो कल अमित शाह जी ने कहा है कि सभी के केस चालू है और फैसला जो है वो कोर्ट करेगा। ये कौन सी केस? जो ईडी और सीबीआई के जो केसेस चल रहे हैं उसको लेकर उन्होंने कहा। सीधी बात है कि भाई ईडी इसका इस्तेमाल पॉलिटिकली उनके खिलाफ है, इंडिविजुअल के खिलाफ एक्शन लेने के लिए हमेशा देते। आज तक ईडी का इतना डर दिखा कभी हुआ नहीं था। आप ये देखिए कि देश के 2 राज्य के मुख्यमंत्री जेल में ईडी का इस्तेमाल करके, इसका कहाँ होता है ऐसे? इस तरह का ईडी का गैर जिम्मेदारी से अधिकार इस्तेमाल करना ये खाली अमित शाह उनके पार्टी के लोगों ने किया है। बारामतीमध्ये लोकसभेच्या वेळेला तुम्ही ख्रिश्चन कॉलनी मैदानावरती दरवर्षी सभा घेतात, जी शेवटची सभा असते. मात्र यंदा ती अजित पवारांनी बुक केलेलं आहे ते मैदान. 40 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी सभा घेता. कसंही नाही, काय दुसरं मैदान घेता येईल, शेजारचं मैदान घेता येईल, दुसऱ्या दिवशी करता येईल, काय करतात. मैदान महत्वाचं नाही, विचार महत्वाचा. काल मोदींनी नागपूरमध्ये बोलताना काँग्रेसने राज्यात खूप पापं केली आहेत, त्याचा हिशोब मागा. 10 वर्षापूर्वी सिंचन घोटाळा त्यांनी केलेला आहे असा एक आरोप केला. काल सांगितलेलं मोदींनी असं असं की त्यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप याच्या आधी केला होता. त्यांनी आरोप असा केला होता की सिंचन घोटाळा आणि राज्य सरकारी बँक याच्याबद्दल त्यांनी NCPवर राष्ट्रवादी काँग्रेसवर भाषणामध्ये आरोप केला होता. आता हा आरोप कोणाबद्दल होता हे ते करावं. जर असेल तर त्याची चौकशी करावी, आमची काही त्याला हरकत नाही. पण ज्याच्यावर त्यांनी हे आरोप केला त्यांना ते बरोबर घेऊन असेल काय. उद्धव ठाकरे म्हणताय की आमचं मुख्यमंत्री पद तर ठरलं होतं, म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं, पण आता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याच लोकांसमोर खोटं पाडलं. त्यांचं दोघांचं काय ठरलंय मला माहिती नाही, पण ठरलं असेल तर ते पाळलं नाही तर ते योग्य नाही. साहेब, जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये जे आहे पाणी टंचाई आणि दुष्काळाचा मोठी समस्या आहे, चाऱ्याची मोठी समस्या आहे. बीडला लागून असलेल्या आणि बीडमधल्या काही तालुक्यांमध्ये मोठी पाण्याची टंचाई आणि दुष्काळ पाहायला मिळते. नाही, हा प्रश्न तुम्ही सांगता हा जर जिल्हा केवढी जिल्हा होता सीमित नाही. आज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुण्याचा काही भाग, सातारचा काही भाग, सांगलीचा काही भाग, त्याच्यानंतर नाशिकचा काही भाग, या सगळ्या परिसरामध्ये यंदाच्या वर्षी पाण्याची साऱ्याची स्थिती गंभीर आहे. या बाबतीत राज्य लवकरात लवकर चारा छावण्या काढल्या पाहिजेत, कॅटल छावणी उघडले पाहिजेत आणि या घटकांना मदत केली पाहिजे. पण राज्य सरकार त्याच्यात आता काही पाहू शकत नाही. आम्ही म्हणजे विरोधी होते, यामध्ये व्यक्त घालणं आम्हाला शक्य आहे. पण आता आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे आचारसंहितेचा एक आदर करायचा म्हणून आम्ही आणखी 2 आठवडे या प्रश्नावर स्वस्त बसू. पण असा आग्रह आहे की यंत्रणेनं त्यात लवकरात लवकर या सगळ्या सुविधा दुष्काळग्रस्त लोकांना द्याव्या. अहमदनगर जिल्ह्याची जी निवडणूक आहे ती महायुतीविरुद्ध